लातूरच्या औद्योगिक सहकारी वसाहतीवर पूर्णपणे क्लासेस संचालकांनी कब्जा केल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे, जिथे सूक्ष्म आणि लघु उद्योग सुरू व्हावेत किंवा त्या ठिकाणी त्या उद्योगांना चालना मिळावी यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र आता जर आपण स्थिती लक्षात घेतली तर पूर्णपणे लघु आणि सूक्ष्म उद्योग जे आहेत ते या औद्योगिक सहकारी वसाहतीमधून नामशेष झालेले आहेत आणि क्लासेस चालकांनी कब्जा करून कोट्यवधींची संपत्ती जी आहे ती जमवल्याचं प्रकरण जे आहे ते आता समोर आलेलं आहे. माहिती अधिकारातील कार्यकर्ते मल्लिकार्जुन भायकट्टी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मला सांगा, आता वसाहतच उरली नाही, तिथे उद्योगही उरलेले नाहीत आणि सगळं काळा बाजार सुरू आहे. हो ना. हे 1963 साली लातूर इंडस्ट्रियल इस्टेट या संस्थेस उद्योग संचालय मंत्रालय मुंबई यांच्याकडून 26.5 एकर जागा ह्यांना ॲक्वायर करून दिली गेली होती की जिथं उद्योग चालावा म्हणून. 1983 साली त्याचं लेआउट पाडला गेला, त्यातून 100 प्लॉट पाडले गेले आणि 100 उद्योजकांना त्या जागा उद्योगासाठी उत्पादकता हा घटक आणि उद्योगासाठी त्या जागा दिल्या की रोजगार वाढावा म्हणून. पण 2010 सालापर्यंत सगळं व्यवस्थित होतं. 2010 सालानंतर तिथं सगळे ट्युशन क्लासेस, कोचिंग क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, टपऱ्या बिपऱ्या सगळ्या ह्याच्यामुळं सगळं अस्ताव्यस्त झाल्या आणि त्यातले 63 प्लॉट 100पैकी 63 प्लॉट होल्डर हे चुकीचं उपविधीतल्या तरतुदीच्या विरुद्ध बिझनेस करत असल्यामुळं आमचे मामा अभिमन्यू रासोरे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने त्याच्यानंतर 1 महिन्याच्या 90 दिवसाच्या त्यात निर्णय घेण्यासाठी स्थानिक सहाय्यक निबंधक सहकारी संस्थांना आदेशित केलं. परंतु त्यांनी 90 दिवसात निर्णय घेताना संस्थेची घटना ह्यांना डिस्क्वालिफाय करा सोडून घटनाच बदलली त्यांची. त्याच्यानंतर 2015ला स्मृती पाटील यांनी ते संस्था बरखास्त केली. मग त्याच्यानंतर सुभाष देशमुख तत्कालीन सहकार मंत्री यांनी आमचं कुठलंही म्हणणं न ऐकून घेता एकतर्फी त्याच्यावरचा प्रशासक उठवला आणि तिथं बसून इथंपर्यंत आज ह्यांना सगळ्यांना मोकळीक मिळाली. हे असं सगळं प्रकरण आहे. यामध्ये क्लासेस चालक असतील किंवा मोठे गावकर असतील, स्पेशली त्यांनी साध्या रसीद तिकिटावर कोट्यवधीचे व्यवहार केलेले समोर आलेले नाही. त्याच्यामध्ये त्यांच्या मूळ नावावर त्यांच्याकडे त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या नावावर मिळून 4 प्लॉट होते तिथं. पण परत आणि त्याच्यावरती एक हायस्कूल होतं, एकावरती ऑफिस होतं, 2 याच्यावरती ट्युशन घेत होते. पण 2021 साली 21 आणि 22 साली त्यांनी बंद पडलेल्या जयशंकर डाळ मिलचे 4 प्लॉट विकत घेतले आणि ते बंद पडलेले मिलचे प्लॉट हे तर सरकारला जमावायला पाहिजे ॲक्च्युली, पण ते त्यांनी विकत घेतले. मग ते विकत घेताना पण त्यांनी 6.5 कोटी रुपये दिल्याचं म्हटलं. त्याच्यामध्ये माझ्याकडे रिसीट आहे. मग ते 6.5 कोटी सरकारी जागा आहे, जी विक्री तर होत नाही, हस्तांतरण होत नाही किंवा मग त्याला वेटिंग लिस्टवाल्यांना द्यावं लागतं. मग ह्याच्या एकट्याच्या नावावर, ह्याच्या फॅमिलीच्या नावावर 8 प्लॉट दिले कसं? मग हे इंडस्ट्रियल इस्टेट संस्थेने ह्याच्यासाठी त्यांची बरखास्त केली होती, पण पुन्हा ती बरखास्ती उठल्यानंतर त्यांनी परत तेच उद्योगधंदे चालू केले सगळे. म्हणजे अनिल अग्रवाल यांनी ही जागा मोठे गावकरांना विकली 6,56,00,000मध्ये. मात्र मोठे गावकरांची ती जागा कधीच नावावर होणार नाही. मोठे गावकरच्या नावावर व्हायचा विषयच नाही ना. लातूर इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या कुठल्याही जागा हस्तांतर होतच नाही, त्याचं वेटिंग लिस्टवाल्याला द्यायचं आहे ना ते. तर ह्यांच्या नावावर यांनी जे पैसे देऊन जागा ताब्यात घेतले आणि खोटं अफिडेविट त्यांनी महानगरपालिकेतून बांधकाम परवाना देखील मिळवला आहे. आता प्लॉट अग्रवालच्या नावावर आणि हे बांधकाम परवाना मोठे गावकरच्या नावावर आहे. मग हे कसं काय? प्लॉटच अजून ट्रान्सफर झालं नाही तर बांधकाम परवाना यांना कसा मिळाला? ते महानगरपालिकेतल्या आयुक्ताची संगनमत करून पॉलिटिकल प्रेशरमध्ये सगळं केलेलं आहे. काही राजकीय हस्तक्षेप ह्याच्यामध्ये आढळतोय का? ह्याच इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये ह्याच्यामध्ये एक सोसायटीमध्ये एक फ्लॅट आणि दुकान वैशालीताई दिलीपराव देशमुख यांच्या नावावर आहे आणि एक फ्लॅट आणि दुकान दिलीपराव दगडोजीराव देशमुख यांच्या नावावर आहे आणि मग ही सरकारी जागा आहे. मग ह्यांचे फ्लॅट कसं काय झाले इथं? मग हे सगळं पाडाचे ऑर्डर काढलेत जिल्हा उद्योग केंद्राने. कमिशनरला वारंवार आदेश दिलेला आहे हे पाडून टाका, तर काहीच कारवाई करत नाही. काय आमदारांचे फ्लॅट वगैरे असल्यामुळं, दुकान असल्यामुळं इथं कोणी हे पाडत नाही. पण मला असं म्हणायचं की संस्थेचे अध्यक्ष प्रदीप राठी पॉलिटिकल व्यक्ती आहेत. त्याने कसं केलं असेल माहिती आहे का, की आपल्याला भविष्यात काय इथं जर प्रॉब्लेम निर्माण झाले तर एक पॉलिटिकल आपल्याला हे असं म्हणून कदाचित त्यांना हे फ्लॅट आणि दुकान गिफ्ट पण दिलं असेल त्यांना. आणि हे यांच्या स्वतःच्या मालकीचं आहे असं यांनी इलेक्शन ॲफिडेविटमध्ये स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या आणि दिलीपराव देशमुखांच्या ॲफिडेविटमध्ये लिहिलेलं आहे ही जागा आमच्या मालकीची आहे म्हणून. मग हे कसं काय मालकीची जागा झाली? हे तर सर बरं ह्याला महानगरपालिकेची परमिशन नाही. मग हे खुल्या भूखंडावरती बांधलं कसं? मग ह्याच्यामुळं वारंवार डिव्हिजनल कमिशनर, कलेक्टर, उद्योग संचालनालय, जिल्हा उद्योग केंद्र यांनी महानगरपालिकेला वारंवार ऑर्डर दिल्या की अनधिकृत बांधकाम पाडून टाका. महानगरपालिका पाडत नाही. जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाते. बिलकुल जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाते. मग इथं होतकरू लोकांना ते प्लॉट त्यांनी वेटिंग लिस्टवाल्यांना द्यावे. तिथं संस्थेचे फुकट दिलेले प्लॉट आहेत त्यांना. फक्त वार्षिक भाडं फक्त 600 रुपये आहे. 5-5 हजार स्क्वेअर फुटाच्या प्लॉटला फक्त वार्षिक भाडं 600 रुपये. आता काय किंमत असेल या प्लॉट? सर्वसाधारण ही जी 26 एकर जागा एक्वायर केलेली शासनानं बाजारभावाप्रमाणे साधारणतः 3-1 हजार कोटी रुपये याची सगळी किंमत आहे साधारणतः.
कोट्यवधीचे व्यवहार फक्त रसीद तिकिटावर केले जातात. हो, ते तर मी तुम्हाला पुरावेच दिले की सगळे, तुम्हाला सगळे पुरावेच दिले की सगळे. किती मोठे गावकऱ्यांचे किती प्लॉट आहेत या? मोठे गावकऱ्याचे पूर्वीचे त्यांचे 4 होते, त्यात एक त्यांच्या मिसेसच्या नावावर, 3 त्यांच्या नावावर होता आणि परत 4 त्यांनी विकत घेतले. आणि टोलेजिंग बिल्डिंगमधले जे परवाना त्यांच्या नावावर आहे, फ्लॅटच त्यांच्या प्लॉटच त्यांच्या नावावर नाहीत, परवाना त्यांच्या नावावर आहे महानगरपालिकेने. म्हणजे प्लॉट त्यांच्या नावावर नाही, मात्र नाही, बांधकाम बिलकुल. परवाना त्यांच्या नावावर आहे. हो, बिलकुल बांधकाम परवाना त्यांच्या नावावर आहे. त्यावेळेलाही तुम्ही विरोध केला होता. आम्ही 12 वर्षापासून आम्ही लढाई लढतो सगळी, पण ती पॉलिटिकल प्रेशरमुळे याच्यावरती कारवाई होत नाही. खोपेगावचं कॉलेज देखील जे आहे ते त्याची देखील नाही, त्याच्या संदर्भात मला काय कल्पना नाही. एकूणच जर लक्षात घेतलं तर लातूरच्या औद्योगिक सहकारी वसाहतीमध्ये आता क्लासेस चालकांनी पूर्णपणे कब्जा केलेला आहे आणि अनाधिकृत बांधकामं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत आणि मोठे गावकरांनी देखील जर लक्षात घेतलं तर कोट्यवधींची प्लॉट्स जे आहेत ते साध्या रसीद तिकिटावर विकत घेतलेलं आता पुढे येत आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.